वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. सो आज मी ब्लॉग बनवते आणि मी विचार करते आय विल बी प्रँकिंग निलेश अँड द टॉपिक विल बी सॅम हरवलाय. सो मी काय विचार करते की मी सांगेल की सॅम भेटत नाही आहे आणि सॅम गेलाय. कुठे गेलाय, काय गेलाय, मला अजून काही माहिती नाही आहे. मी काही विचार नाही केलाय काय करायचं काय नाही. पहिली तर गोष्ट मी विचार करते की सिम्मीला लपू कुठे, तेच मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही बघाल मिस्टर सिम्मीला, तर ह्याला मी लपवणार कुठे, कुठे लपू मी ह्याला? नाही मी ह्याला लपवू शकत. सो मला माहिती नाही आहे, मला समजत नाही आहे की मी ह्याला कुठे लपवू आणि काय करू. सो मी विचार करते की निलेशला ना असं काहीतरी सांगते की तो खालीच त्याला शोधत राहायला पाहिजे आणि वरती नाही आला. आणि त्याच्यासाठी मला त्याला कॉल करायला लागेल आणि सांगायला लागेल की मी डोअर ओपन करत होते एका पार्सलसाठी आणि डोअर ओपन करता करता सिम्मी डोअरमधून चावी आणायला गेले डोअरची. तोपर्यंत सिम्मी खाली गेलेला होता आणि मी खाली गेले तेव्हा तो एक छोटे डॉग्स आहेत खाली, त्यांच्यासोबत खेळत होता आणि मी त्याला जवळ बोलवायला गेले तर तो पळून गेला त्या साईडला. असं काहीतरी मला त्याला पकवायला लागेल. आणि मिस्टर सिम्मीचं मी काय करणार आहे, सिम्मीला मस्तपैकी AC ऑन करून देणार आहे. सिम्मी मस्त चिल AC मध्ये बसून राहील आणि मला पण जायला लागेल त्याच्यासोबत उन्हात थोडं शोधायला. दॅट्स फाईन, दॅट इज पार्ट ऑफ माय ॲक्टिंग प्रँक. बट निलेश रिअलमध्ये त्याला शोधत असणार आहे. त्याला मीच कोणाला, मिस्टर सिम्मीला. येस युअर राईट, मिस्टर सिम्मीला तो शोधत राहणार आहे. आणि लेट्स सी हा प्लॅन कसा जातो, त्याला खरं वाटते की नाही, सक्सेस होते की नाही. स्टे ट्यून. सो मी आता त्याला कॉल करेल आणि लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ऐक ना, सिम्मी खाली पळत पळत गेलाय. मी डोर ओपन करायला गेले आणि सिम्मी गेला खाली पळून. मला नाही माहिती, मी जस्ट डोर ओपन केला, त्यांनी काय माहिती असं जबरदस्ती खोललं तर ताकद नाही की तिथे. मी केवढी खाली खाली पण पोचला असेल. फटाफट खाली गेले, त्याच्यानंतर तो खेळत होता त्या कुत्र्यांसोबत, छोटी छोटी पिल्ले होती त्यांच्यासोबत. जवळ गेला गेले तर पळून गेला. कुठे तुझी मागे मागे पळून, पहिले तुला कॉल केला मी. सिम्मी कसं वाटतंय तुला? आम्ही तुला खाली शोधायला चाललोय आणि तू मस्त इथे AC मध्ये बसणार आहेस. बाबू तुला शोधणार आहे खाली. वरून आवाज नको देऊ, इकडे बघ. होय, तुला वरून आवाज नाही द्यायचा सिम्मी, नाही तर पूर्ण प्लॅन खराब करशील आपला. बघतोस का इकडे? हा, भुकायचं नाही अजिबात, ठीक आहे? सो मी आता खाली चालली आहे आणि सिम्मीला एकदम सिक्युअर ठेवलाय रूममध्ये. AC ऑन केलाय. सिम्मी मस्तपैकी इथे बसलाय, झोपलाय. सिम्मीचा काही प्रॉब्लेम नाही. मला एवढी नर्वसनेस होते प्रँक करताना, मलाच समजत नाही हा प्रँक माझ्यावर होते का त्याच्यावर होते. मला एवढी भीती वाटते आणि हे पण समजत नाही तिथे कॅमेरा पकडू कसं. बिकॉज मी जर कॅमेरा पकडला आणि शूट टाईप काय केलं तर त्याला नक्कीच समजेल. सो मी ट्राय करेल, जेवढा व्हिडिओ घेता येईल मी घेईल आणि लेट्स सी व्हॉट हॅपन्स. खाली चालली आहे. फायनली आय एम डाऊन. मम्मी मला भीती वाटते. बापरे, उन्हात मला थांबायला लागतंय प्रँकसाठी. ओह माय गॉड. बाबू आला, निलेश आला. नाही, माझ्यासाठी पण थांब ना. अरे खरं ना, कधी तर मी पळतीये. चल लवकर, इकडेच. हळूहळू मी पडेल बाबू. इकडे बघ ना पहिले. कुत्र्यांच्या मागे गेलेला तो. चल ये. आवाज तर दे. खोटे. अरे खरं ना बाबू, तुला खोटं वाटतंय का? एवढ्या उन्हात थांबीन का मी? सीमा चल ये. अरे बाबू खरं. शपथ घे माझी डोक्यात. शपथ घ्यायचं. मग घे ना खरी शपथ. हरवलं तरी पण. सॅम, सीमा. ते कुत्र्यांसोबत खेळत होता. कुठल्या? तो छोट्या.
बस झालं तुझी पकवीगिरी. कुत्र्यांसोबत खेळत असताना ती कुत्री तिथे थांबलीच नसती. कुत्री त्याच्या मागं कुत्री पळाली. तिथं आहेत का बघ पहिले. ते चारी कुत्री मला दिसली तिथं. It was at this moment that she knew she fucked up. गाडीत पेट्रोल नाही उद्या. थांब, थांब. यार सिम्मीला आवाज दे पहिले. शी बाबा त्याला समजलं. त्याला समजलं सिम्मी घरातच आहे. माझा स्टँक झाला. त्याला फटाफट खाली ठेवून मी वरती आली आहे. 6 प्रेस केला आणि लगेच मी वरती आली. त्याची रिएक्शन लगेच सिम्मी जवळ आलं. सिम्बा, हिने भूत- ये इकडं, ये इकडे. इकडे ये. हिने फसवला. मला बोलते सॅम सुटला. तू सुटलेलास. असं फसवतात. मी किती पास आलो माहिती गाडीवर ना. मग तसं प्रँक होता. सीमा हिमा सॅम मला बोलते ना सुटला सुटला होती सुटला सुटला होती सुटला. तू सुटलेलास. सांग मला सुटलेलास कसं पडू. सुटलेलास कसं. असं रस्ता नाही गेला तो. गेला असता तर असं गेला असता मी कुठून गेला असता. माझा आवाज ऐकल्या परत आला असता 1 सेकंदामध्ये. मी विचारच केलेला तो. मी जसा गाडीचा आवाज मारेन तसा तो रिटर्न येणारच येणार ना. जिम्मा आला असता ना तू. ए, मी फोनवर बोलले तुला खरं वाटलं. मला वाटलेलंच तर. मला वाटलेलंच वाटलेलं की पहिलं वाटलं सुटला खरोखर. म्हणजे ही दुपारची कधी बाहेर खाली येत नाही. हां. मला वाटलं की सुटलेला असणार 100%. पण मी फोन केला किती सेकंड मध्ये आलास. पहिले तर एकदम मी स्लो आलो. मला असं वाटलं की तुम्हाला पेज 1 पेज 2 ला 100% नेणार आहे. तो बोललो पेट्रोल संपवण्यापेक्षा मी एकदम स्लो गेलो. स्लो येत होतो. पण नंतर बघतोय हॅलो लवकर ये शिल्पा सुटला. दन 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 करत आलो. दन दन दन. किती पास आलो माहिती तुला. जाम पास आलो मी.